हॅलो गुड मॉर्निंग गाईज. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर मला आज पण कॉलेज आहे. मी कॉलेजला चालली. कॉलेजसाठी मी रेडी होतीये. आणि काल नाही का मी डब्बा घेऊन गेले होते तर तुम्ही घासलाच नाही तर गोल्याला कामाला लावलं. बाई ग काय करते बाई, काय काम देते बाई मला. तिला सांग की मी मस्त भाजी केली बघा इथं. मी उकळती ती ही गोल डब्बा घासतोय. काल तर मला डब्बा तसंच राहिला होता. गोल्याला इकडे काम होतं म्हणून तो सकाळीच वारेगाववरून इकडे आला आणि मी त्याला कामाला लावलं. आता मी आवडते, मला जायचंय कॉलेजला. मौनं घेतलाय आयफोन 18 प्रो मॅक्स. तर काहीच मला ना खूप उशीर झाला आज. गोल्या मला सोडतोय. गोल्याला सिटी मधून टॅटूचं सामान पण घ्यायचंय तर गोलू आला होता इकडं. तर गोलूचं पण काम होईल आणि तुम्हाला कॉलेजला पण सोडत. गोल्या लवकर झाला ते हाडत तुला. नाही आता गाडी लोटच आय गा. हुंडा नको पोरगी द्या मला. हे मामाच्या घराकडचे रस्ते एवढे डेंजर आहे ना. चाल भाऊ येतो. खूप जास्त. जस्ट माझी कॉलेजला प्रॅक्टिस वगैरे झाली. आता मी चाललीये. मी लवकर चाललीये कारण आज मावशीला मला मांगीर बाबाचा पाया पडण्यासाठी जायचंय. त्यासाठी मी लवकर चाललीये. आज तरी 2 प्रॅक्टिस झालेल्या आहेत आज आमच्या. आज कॉलेज बघा संडेचं पूर्ण सुनसान आहे. सब कॉलेज आज सुनसान आहे. आता मी चालली घरी रिटर्न. मला ऑटो लागली पाहिजे लवकर. फायनली मी घरी आलेली आहे आणि आता मी मांगीर बाबाला चाललोय. गोल्या पण येतोय. गोल्याला मग तिकडून येऊन घरी जायचंय. फुलंब्री वारगाव. गोल्या तर लय मटकतो बर का. बोलायला तयार नाही. पोरगी पाठवायची मला. हा व्लॉग मम्मीने पाहिला पाहिजे मग कळन तुला. आता आम्ही निघत आहे. मम्मीला माहितीये, मम्मीच बोलली मला. काय बोलली? पोरगी पाठव. हो का. शिल्लक मम्मीला विचारते ना. अरे मम्मी म्हणे मला काम कमी आहे ना. पाहिलं का चाभराच्या. इकडं मऊ पिशवी घेऊन मटकत. कुठं चालली मऊ? कुठं चालली? कुठे नाही. कुठं चालली नीट सांग. मागीर बाबाला. थांबला रे. कुठं चालली? मागीर बाबाला. काय? मागीर बाबाला. मांगीर बाबाला चालली का? हा. बर ठीक आहे. मग तुम्ही चाललेली ना आमच्या सोबत. लय मांगीर बाबाला. आम्ही आलेलोय मांगीर बाबाला. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालतोय. मांगीर बाबावर नाही येतात नाही का. मॉन्जिनिसच्या केक शॉपवर थांबलो केक खाण्यासाठी. आम्ही आलेलो आहे घरी रिटर्न. मावशीनी येताना नाही का
टाळ आणला होता. तुम्ही काय म्हणता मावशी याला? हारेल बूट. सिटीतले लोक याला हारेल बूट म्हणते. आम्ही गावाकडे याला टाळ म्हणतो. टाळ मावशीने आणलाय. आता आम्ही मस्त खाऊ. माहिती का आम्ही मांगीर बाबावर तर घरी आलो, पण नंतर मावशी मी स्वयंपाक करायला लागलो. मग मामाचा आणि गोलूचा प्लॅन झाला की धुरंधर बघायला जायचं. तर आता चक्क 10 वाजले आणि 10:15 शो चालू होणार आहे. तर आम्ही चाललोय आता धुरंधर मूवी बघायला. मी, साई, मामा, मावशी आणि गोलू आम्ही चाललोय आता. निघालो एवढं रात्री एवढ्या थंडीत म्हणजे नाही का. हा चुप, याला नाही घेऊन चाललो कारण याला नाही घेऊन चाललो कारण 18च्या अंडर मूवी आहे, तर मग चालत नाही म्हणून आम्ही कार्तिकला नाही घेऊन चाललो. तर आता आम्ही निघालो एवढ्या थंडीत. लेकिन चलो. बाय बेटा. बाय माऊ. येतो आम्ही लवकर. तर आता आम्ही निघालोय. साई कुठं आहे? फायनली आम्ही इथं आहे. ओलू फुलते तयारीत. ओलू फुलते तयारीत. मावशी साई तिकडे गेला. आता आम्ही चाललो एवढ्या थंडीमध्ये मूवी बघायला. फायनली आम्ही पोहोचलोय टॉकीजला. तुम्हाला एक रात सांगायचंय मला, तुम्ही नंतर सांगा. तर आम्ही मूवी बघून ना रिटर्न चाललोय. एवढी थंडी वाजली आहे. साई मूवी कसा वाटला? सुंदर. सुंदर वाटला. पार्ट 2 बघायला जाणार आहे. मला मूवी कसा वाटला? दोनदा व्हायला दोनदा. आम्ही बघितला, मला पण खूप आवडला. खूप छान मूवी आहे. स्टोरी पण छान आहे. आता आम्ही परत सेकंड पार्ट बघायला जाऊ. एक वर आम्ही 5ला. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. फायनली आम्ही मूवी बघून घरी आलोय. तर तुम्हाला एक मी व्लॉग मध्ये बोलले का क्लिप मध्ये एक रासची गोष्ट सांगायची आहे. तर ती जास्त काही काय म्हणतात त्याला महत्वाची नाहीये. ती अशी आहे की मूवीचं एज लिमिट होती 18 पर्यंत. तर साईचं एज फक्त 14 आहे. तरीही आम्ही साईला घेऊन गेलो आणि साईला म्हटलं तिथं जर थांबवलंच तर एकदम प्रोफेशनल व्हायचं, मस्त छान लाजायचं वगैरे नाही. मग हेच रातची गोष्ट होती, बाकी काही नाही. तर आता आम्ही आलोय घरी. खूप झोप येते कारण खूप उशीर झालाय मूवीसाठी. तर 3 वाजले होते आम्हाला घरी यायला. तर आता खूप झोप येते. तर आता मी पण झोपते. तुम्ही पण झोपा. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना गुड नाईट. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.